नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. भारतीय स्त्री ही मुळातच घरातल्या चौकटीत आता बद्ध राहिलेलीच नाही. एक काळ असा होता जेव्हा ही चौकट मोडण्याचं काम अनेक समाजसुधारकांनी केलं आणि आज बघायला गेलं तर ही स्त्री शब्दातून क्रांती करणारी, स्वरातून स्वातंत्र्य जपणारी आणि सर्जनशीलतेतून उद्योजनशीलता जपणारी आहे. खरं सांगायचं तर उद्याचा दिवस म्हणजेच 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण उद्या साजरा करणार आहोत. हा दिवस कवयित्री तसंच अतिशय उत्तम नेतृत्व करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक भारत कोकिला सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ही त्यांची परंपरा आजच्याही काळात अनेक स्त्रिया पुढे जोपासत आलेल्या दिसतात. आजही अनेक स्त्रिया सर्जनशीलतेने उद्यमशील वाटेने प्रवास करताना दिसतात आणि याच दृष्टिकोनातून मार्ग चोखाळणाऱ्या, स्वतःचा एक प्रवास घडवणाऱ्या अशा सखीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी बघूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत सर्जनशीलतेचा, सृजनशीलतेचा उद्योजक प्रवास या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत कवयित्री, लेखिका प्रज्ञा पळसुले मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि हा प्रवास आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे तत्पूर्वी सर्वांना त्यांची थोडक्यात ओळख करून देते. प्रज्ञा पळसुले, कवयित्री, लेखिका. याच बरोबरीने त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर मॅडम बहुआयामी सृजनशील लेखन करत असून कविता लेखन, गीत लेखन तसंच व्हॉइस ओव्हर, स्तंभ लेखन, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. गेली अनेक वर्ष वृत्तपत्र आणि माध्यमांशी त्या जोडल्या गेलेल्या असून अनेक माध्यमात त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे. गीतलेखन आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गाणी साकारली असून पलाश प्रोडक्शनच्या बॅनरखाली मिराहीर हा मराठी संगीत अल्बम त्यांनी तयार केला आणि नवीन उद्योजकतेला वाव दिला. चाहुल खुणा हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. बिर्ला सन लाईफ कडून नारी शक्ती अवॉर्ड सुद्धा आत्ताच त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. आज सृजनशीलतेचा उद्यमशील प्रवास, उद्योजक प्रवास हा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण बघणार आहोत उद्यमशीलतेचा प्रवास नक्की कसा होतो, त्याच्यासाठी काय करायला लागतं, ह्या सगळ्याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत लेखिका, कवयित्री प्रज्ञा पळसुले. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते मॅडम. आणि सुरुवातीलाच माझ्या मनात प्रश्न आहे, जेव्हा मी परिचय वाचत होते की आपण खरंच बहुआयामी आहात. म्हणजे एक गीतलेखन असेल किंवा दिग्दर्शन असेल, त्याचबरोबर एकंदरीत व्हॉइस ओव्हरचं क्षेत्र असेल, कंटेंट रायटिंग असेल, तर हे सगळं करायची सुरुवात नेमकी कशी झाली आणि मग एक एक क्षेत्राची आपण सांगड व्यवसायाशी कशा काय घालत गेलात, काय सांगाल? खरं तर मी लिखाण हे काही ठरवून व्यवसायात आली नव्हती. मी लहानपणापासून लिखाण करते. इयत्ता 6वी-7वी मध्ये मला वाटतं मला माझी पहिली कविता सुचली असेल, जी माझ्या चाहुल खुणा या कविता संग्रहामध्ये माझी पहिली कविता या नावानेच मी तिथे छापलेली आहे. पण त्याच्यानंतर जसं जसं आपण कॉलेजमध्ये जातो, जसं सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये येतो, निरनिराळ्या वृत्तपत्रांमध्ये किंवा मॅगझिन्समध्ये आर्टिकल्स येतच होती. बरोबर. परंतु मला आत्ता हे सांगायची इच्छा आहे की गेले काही वर्ष, म्हणजे एक 10 वर्षापूर्वीच्या आधीची 10-15 वर्ष खरं तर मी लिखाण सोडून दिलं होतं. लिखाण सोडून दिलं होतं किंवा मी दूर होती त्याच्यापासून. एक फेज प्रत्येकाच्या आयुष्यात अशी येते. पण त्याच्यानंतर आत्ता या स्टेजवर पोचल्यावर मी जेव्हा बघते तेव्हा असं वाटतं की अक्षरांनी, लिखाणाने मला पुन्हा बोलवलं त्यांच्या आयुष्यात. आणि मग तेव्हापासून माझा कमर्शियल प्रवास सुरू झाला. खरं तर म्हणजे मी जे लेख वगैरे मॅगझिन्समध्ये वगैरे लिहायचे त्यावेळेस जेव्हा लोक वाचतायत हे जेव्हा कळायला लागलं त्यावेळेस मला काही जणांनी कमर्शियल लिखाणासाठी अप्रोच केला. ओके. हां. आणि सगळ्यात पहिलं कमर्शियल लिखाण मी केलं असेल तर एका पॅरेंटिंग विषयावर. ओके. आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळेला नुकतंच माझं बाळ छोटं होतं, देवचा जन्म झाला होता माझा मुलगा. त्याच्यामुळे मी त्या सगळ्या मदरहूडच्या प्रोसेसमधून जातच होते. त्याच्यामुळे कदाचित ते लिखाण खूप अजून प्रगल्भपणे केलं गेलं असावं. त्यांना ते आवडलं. त्याच्यानंतर मी त्यांच्या पॅनलवर आले आणि विविध प्रकारचं आर्टिकल्स लिहिली त्यांच्यासाठी. आणि मग ते माझं पहिलं होतं कमर्शियल लिखाण. त्याच्यानंतर मग अनेक कॉर्पोरेट कंपन्यांसोबत मला हळूहळू टायअप झालं आणि मी त्यांच्यासाठी करायला लागले.
मुलगा लहान होता, त्याच्यामुळे मला कुठे जॉब करायचा नव्हता. बरोबर. गरज ही कुठल्याही शोधाची जननी असते. अगदी खरं. मग त्याच्यानंतर मग हळूहळू कमर्शियल लिखाण मी करत गेले, लोकांना आवडत गेलं आणि मग मी ठरवलं की ह्याला एक कुठला तरी प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे. फक्त प्रज्ञा करते आणि हे करते त्याच्यापेक्षा आपण काय काय करतोय हे आपल्या स्वतःवरच जर का आपण एकदा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आपण नोट डाऊन केलं आणि त्यानंतर मग आपण प्रोफेशनमध्ये उतरलो तर ते जास्त चांगलं होतं. कारण लोकांपर्यंत आपण पोचणार कसं. बरोबर आहे. कारण विविध प्रकारच्या विचारणा व्हायच्या, मॅडम तुम्ही ह्या गोष्टीवर लिहिता का, त्या गोष्टीवर लिहू शकता का. आणि प्रत्येक विषय आपल्यासाठी वेगळा असतो. क्लायंटसाठी कधी कधी ते टेक्निकल असतं, कधी कधी जसं आपण पॅरेंटिंगवर मी पहिलं लिहिलं, काही स्पिरिच्युअल होतं, काही मायथॉलॉजी असतं, हिस्ट्री असतं, अनेक विषय असतात आणि प्रत्येक आर्टिकल एक वेगळा प्रवास असतो. कारण कितीही तुम्ही उड्या मारत असेल की मला हे येतं ते येतं, तरी सुद्धा आपण जेव्हा ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय खरं तेव्हा ती चांगल्याच अँगलनी पोचली पाहिजे आणि ती बरोबरच पोचली पाहिजे. या गोष्टीवर मी जेव्हा सुरुवात केली लिखाणाची तेव्हा एकदम ठाम होते. मग एखाद्या वेळेस आर्टिकल लिहायला वेळ लागला किंवा एखादं काम जरी हातातून गेलं वेळेअभावी तरी काही प्रॉब्लेम नाही. मला आता याच्याचकडे यायचं होतं की तुम्ही ज्या वेळेला म्हणताय की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लिखाण, कारण अनेक सखी आहेत की ज्यांना कविता लिहायला आवडतात किंवा लेख लिहायला आवडतात, एखाद्या विषयावर लिहायला आवडतं आणि खरंच उत्तम उत्तम लिहितात, पण ज्या वेळेला त्याला व्यवसायाचा स्पर्श होतो त्यावेळेला तुम्ही म्हणलात तसं की एक प्रत्येक आर्टिकल हा एक प्रवास आहे. मग याच्यासाठी अभ्यास किती करावा लागतो. कारण तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की ती ऑथेंटिसिटी चेक केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. लोकांपर्यंत पोहोचताना खरं खरं हेच तिथे पोहोचलं पाहिजे. मग त्याच्यासाठी अभ्यास किंवा नियोजन याची कितपत गरज भासते आपल्याला. खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रोजेक्ट कोणत्याही प्रकारचं असू दे, तुमचा त्याच्यावर अभ्यास असणं आणि अभ्यास झाल्यावर त्या विषयावर पकड असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमचं वाचन, तुमचं साहित्याचा, तुमचा टेक्निकल अभ्यास किती आहे आणि त्याही नंतर तुमचं मार्केट. पण शेवटी आपण एखादं प्रोडक्ट विकतोय, लिखाण आज मी कमर्शियली करून देते याचा अर्थ ते एक प्रोडक्टच आहे. बरोबर. सो डिमांड अँड सप्लाय वन्स अगेन हे गोष्टी येतातच. त्यामुळे मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे आणि विषय कुठलाही असेल तरीही त्याचा तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जेवढं वाचाल तेवढं समृद्ध होता आणि तेवढं प्रगल्भतेनं लिहू शकता. बरोबर आहे. मला वाटतं आणि हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आवश्यक आहे. आता यालाच जोडून एक पुढचा प्रश्न मनात आहे की हे सगळं करत असताना तुम्ही म्हणलात तसं की तुम्ही मुद्दामून लेखन किंवा याला व्यवसाय दृष्टिकोनातून पाहिलं नव्हतं, पण जर व्यवसाय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहायचं असेल तर आव्हानही असतात. कारण आजच्या घडीला असं झालंय की अनेक जण या क्षेत्रांमध्ये आहेत आणि सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहेत. तर मग वेगवेगळी आव्हानं तुम्हालाही आली असतील एक सखी म्हणून, तर मग ही आव्हानं कशी होती किंवा कुठली आव्हानं किंवा अडथळे येऊ शकतात असं आपल्याला वाटतं. येस, जसं मी मगाशी म्हणाले, जेव्हा मी हा लिखाण व्यवसायात कमर्शियली उतरले तेव्हा माझा मुलगा फार लहान होता. बरोबर. हे स्पेशली मी इथे सांगू इच्छिते कारण अनेक सखी अशा आहेत ज्यांच्याकडे काहीतरी विशेष कलागुण असतं. अनेकांना लेखन आवडतं करायला, परंतु घर संसार आपलं लहान बाळ ह्याच्या अभावी करू नाही शकत. पण त्याच्याच बरोबर मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की 10 तास बाहेर जाऊन जॉब करायचा, बाळाला कुठेतरी बेबीसिटिंगमध्ये ठेवायचं, इन्स्टेड ऑफ दॅट जर का तुमच्या हातामध्ये तुमचे स्वतःचे कलागुण असतील तर ते ओळखून जर का तुम्ही लेखन व्यवसायात येतायत, तुमच्या स्वतःवर त्याआधी तुमच्या स्वतःवर काम करणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण कुठलाही व्यवसाय असेल तरी सुद्धा आपल्या स्वतःवर आपण जेवढा मानसिकरित्या स्ट्रॉंग असतो, जेवढं तयार होतो तेवढं तुम्ही चांगलं काम करू शकता. त्याच्यामुळे हे सखीसाठी, सगळ्या सखींसाठी जे मी पण फेस केलं एका वेळी की हे आव्हान आहे की तुमचं घर संसार आणि स्पेशली लहान मुलं सांभाळून तुम्ही किती वेळ तुमच्या कामाला देताय ते खूप महत्त्वाचे आहे आणि दिलाच पाहिजे. कारण या जगातल्याच सगळ्या सखी स्वावलंबीच आणि स्वाभिमानी असल्या पाहिजेत असं माझं एकदम ठाम मत आहे. कुठल्याही अगदी गरीबातली गरीबात आणि रिच मधली रिच असू दे कुठलीही व्यक्ती, खरं, पण ती स्वतःमध्ये कुठेतरी तिच्या स्किल्स आणि टॅलेंट वाया नाही गेलं पाहिजे.
कारण बघा ना, कारण शेवटी आपण ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा लग्नाआधीपर्यंत आपण मरमर एवढा सगळा अभ्यास करतो. अख्खं करिअर ह्या सगळ्या गोष्टी अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज ती धडपड आपण का करत असतो? कुठेतरी आपलं स्वतःचं अस्तित्व तयार व्हावं, स्वतः आपण स्वाभिमानी व्हावं आणि स्वावलंबी व्हावं पुढेही जाऊन. बरोबर आहे. पण तेच जर का आपण एका पॉइंटला विसरून गेलो तर मला त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे आपण आपल्यावरच अन्याय करतोय असं मला वाटतं. खरंय. मला वाटतं एक कुठेतरी अनेक सखींच्या मनात ऐकणारे हे येऊ शकतं, कारण ना अभिव्यक्तीसाठी म्हणा, आपल्याला आपलं कुठेतरी या सगळ्या गोष्टींची आवड असणं, हे बाहेर यावं आणि याला व्यासपीठ मिळावं असं नक्कीच वाटत असतं. आता ह्याच्याच दृष्टिकोनातून माझ्या मनातला हा प्रश्न आहे की ही जी आव्हानं आहेत, हे आता तुम्ही म्हणालात तसं की घर, कुटुंब हे आव्हान तर सखीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहेच. पण असं झालं का की लिखाण सुरू केलंय किंवा वेगवेगळ्या गोष्टींची किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची टायअप केलंय आणि कधी रिजेक्शन आलंय की हे नाहीये आणि ही जागा मग दुसऱ्या कोणाला तरी मिळाली, तर त्यावेळेला तुम्हाला स्वतःत कधी काही बदल करावासा वाटला किंवा काही वेगळं करावंसं वाटलं का? मी जे आजपर्यंत लिहिलेलं आहे, ज्या कंपन्यांसाठी जे काही लिहिलंय, रिजेक्शन तर कधी नाही आलं किंवा रिप्लेसमेंट एखाद्या व्यक्तीचंच रिप्लेस केलं माझ्याऐवजी असं कधीच नाही झालं. परंतु शेवटी कसं आहे की लिहिताना माझ्या डोक्यात काही वेगळं गोष्ट असू शकते, समोरच्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळी संकल्पना असू शकते. आपल्याला एडिटिंग ही प्रोसेस कायमस्वरूपी करावीच लागते, त्याला काहीच इलाज नाहीये. कारण शेवटी समोरच्या व्यक्ती आपल्या क्लायंटचं समाधान होसपर्यंत ते लिहायचं आणि मग त्याला द्यायचं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. कारण ते प्रोडक्टच्या स्वरूपात जेव्हा आपण विकतो तेव्हा आपल्या काही गोष्टी थोडंसं आपल्याला साईडला ठेवावं लागतात. नक्कीच. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या माहिती आहेत की क्लायंटच्या या रिक्वायरमेंट आहेत आणि असं असं आपल्याला ह्या अँगलने लिहायचं आहे, सो त्याच वेळेस माझ्या डोक्यात स्ट्रक्चर एक तयार असतं. आणि जर का मी असं करते की जर का मी एखादं काम करू शकत नसेल एखाद्या विषयावर, तर मग मी एकतर ते काम घेतच नाही, आणि जर का मला प्रयत्न करायचा असेल, काहीतरी वेगळा विषय असेल आणि प्रयत्न करायचा असेल, तर मी पुरेसा वेळ मागून घेते. खरंय. त्यामुळे मला कुठेतरी एक संयमाची पण परीक्षा आहे की आपल्याकडून कसं ते होतंय, ह्याच्यासाठी संयम आवश्यक आहे. बरं, या सगळ्या विषयावर आपण बोलतोय, अजूनही 2-3 गोष्टी नवीन ज्या आहेत त्या त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. जिन्होंने को देखना होगर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर। कौन थे वो मखमली आवाज के धनी जिन्होंने अपनी आवाज से इस जग को जीत लिया? तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। लेजेंडरी गजल गायक जगजीत सिंह की जिंदगी से जुड़े तमाम किस्से जानने के लिए देखिए रंगोली। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. एता पिकाले बहर शिवार झालं हरभर, एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत सृजनशीलतेचा उद्योजक प्रवास या विषयावर, आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत कवयित्री, लेखिका प्रज्ञा पळसुले मॅडम.
ब्रेकपूर्वी आपण एकंदरच लिखाण करताना आणि व्यावसायिक दृष्टीने लिखाण करताना काय काळजी घ्यायला हवी हे त्यांच्याकडून जाणून घेतलंच होतं. आता मी याच दृष्टिकोनातून मॅडम आपल्याला विचारणार आहे की ज्या वेळेला एखाद्या सखीला व्यवसाय सुरू करायचा आहे, कारण नोकरी करताना भीती वाटत नाही, पण उद्योग करायचा आहे, वेगळा व्यवसाय सुरू करायचा आहे म्हटल्यानंतर थोडंसं दडपण येतं की आपण या क्षेत्रात पाऊल टाकतोय, मग ते नीट होईल की नाही, त्याची एक भीती असते. तर ह्या दृष्टिकोनातून आपण काय मार्गदर्शन कराल की कुठले गुण तिच्याकडे असायला हवेत आणि कशा कशाची तिने मानसिक तयारी ठेवायला हवी? हा खूप छान प्रश्न आहे. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं ना, सगळ्यात पहिलं तर एक पहिली मानसिकता अशी पाहिजे की दर महिन्याच्या मंथ एंडिंगला आपल्याला एक फिक्स इन्कम मिळणार आहे आणि त्याच्या भरोशावर आपण पुढचा महिना काढणार आहोत. हे जे आपल्याला स्पेशली मराठी माणसांसोबत प्रॉब्लेम होतो ना, तो एक सोडला पाहिजे की मला माझं घर चालवायचं आहे, प्रपंच चालवायचा आहे. तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन जोपर्यंत विचार करत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठल्याच व्यवसायात एंटर नाही करू शकणार. जसे व्यवसायाचे फायदे आहेत तसे थोडे बहुत तोटेही असतील, पण मग नोकरीचे पण आहेत ना अर्थात. त्याच्यामुळे ही पहिली मानसिकता पाहिजे. दुसरी गोष्ट स्पेशली सखींसाठी की घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लेट गो करणं शिकलं पाहिजे. आपण सर्व स्त्रिया इतकं कनेक्टेड असतो आपल्या अगदी किचनपासून हॉलच्या दारापर्यंत की छोट्या छोट्या गोष्टींचा प्रत्येक दिवसभरात आपल्याला खूप फरक पडत असतो. बरोबर. सॉक्स का नाही काढले, बेडवर ओला काही कपडे वगैरे ठेवले नाही ना, मग घरात पसारा आला ना, आणि ह्याच्यावरून आपली स्वतःमध्ये चिडचिड होत असते. समोरचा व्यक्ती अत्यंत आनंदात आणि चताचता तालामध्ये असतो, पण प्रॉब्लेम होतो आपल्याला कुठे ना कुठेतरी आपण चिडचिड करतो ना, त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं आपल्या कामावरचा फोकस उडतो. खरं. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, लोक काय म्हणतात, मला नातेवाईक काय म्हणतात वगैरे वगैरे, त्या सगळ्या सोडून देऊन आपल्या स्ट्रेंथसाठी आपल्या स्वतःला झटलं पाहिजे. नक्कीच. आणि मग तेव्हा तुम्ही व्यवसाय नक्की सुरू करू शकता. आता या संदर्भात मी विचारणार आहे, पण एक फोन येतोय, तो घेते आधी आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो सिन्नर येथून. बोला ना. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मॅडमचे जे कविता मॅगझिन्स बुक्स आहे तर त्यांची नावं त्यांनी सांगितले तर शोधण्यास सोपं होईल, कारण मी त्यांचं नाव बरंच ऐकून आहे पण ते आमच्या इथल्या ग्रंथालयामध्ये ते अवेलेबल नव्हते. तर कुठले कुठले पुस्तक त्याचे डिटेल्स द्या ना जरा, म्हणजे शोधण्यात. नक्कीच. त्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं आपण चाहुल खुणाकडे आता यायची वेळ झाली, कारण रुपेशजींचा प्रश्न आहे की त्यांना सुद्धा ही पुस्तकं वाचायची, तर ती कुठे उपलब्ध होतील याविषयी आधी आपण सांगावं. येस. चाहुल खुणा हे जे पुस्तक आहे ना, हे एकतर माझ्या फेसबुक पोर्टलवर किंवा इन्स्टा पोर्टलवर तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तिथून मिळेल. तिथे तुम्ही मला मेसेंजरवर ऑर्डर करू शकता. अदरवाईज तुम्ही बुकगंगाच्या ऑनलाईन पोर्टलवर तिथे अवेलेबल आहे, तर तिथून पण तुम्ही खरेदी करू शकता. चाहुल खुणा हा कविता संग्रह. आणि जो दुसरं जे माझं पुस्तक यायचं आहे ते अजून प्रकाशन व्हायचं आहे त्याचं, पण ते लिहून झालेलं आहे. मंदिर दर्शन कसं घ्यावं या विषयावरचं पुस्तक आहे. तर ते माय ओम नमोनी, म्हणजे माय ओम नमो ही स्पिरिच्युअल कंपनी आहे, तर त्यांच्याकडून ते रिलीज होईल. ते साधारणतः 2-1 महिन्यामध्ये रिलीज होईल. जसं रिलीज होईल तसं माझ्या इन्स्टा आणि फेसबुकवर दोन्हीला समजेलच, आणि बुकगंगाकडे पण असेल. बरं. चाहुल खुणाचा विषय निघालाय, तर हा कविता संग्रह लिहित असताना म्हणजे त्याचं प्रकाशन असेल किंवा हे सगळी ही जी प्रक्रिया असते ही एक मोठी असते प्रक्रिया, ही पटकन होणाऱ्यातली प्रक्रिया नाहीये. तर मग हे सगळं करत असताना आपण वेळेचं व्यवस्थापन कसं केलं? कारण सायमल्टेनियसली बरीच कामं चालू होती, मग हे सगळं वेळेचं व्यवस्थापन कसं जमलं? कारण घर शिवाय या सगळ्या गोष्टी म्हणजे एक लेखन असेल, दिग्दर्शन असेल, आपलं प्रोडक्शन हाऊस आहे ते असेल, मग हे सगळं करत असताना कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं? मी काय करते, दररोज रात्री झोपताना मला एक सवय आहे, दिवसभरातल्या आणि पुढल्या आठवड्यातल्या माझ्या प्रायोरिटीज काय आहेत त्या एका वहीत नोंद करून ठेवते. किती सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतील तरी पण आपले 2च हात आहेत, 2च पाय आहेत आणि डोकंही एकच आहे. त्याच्यामुळे मग आपलं जर का स्वतःमध्ये ठरलेलं असेल ना की ह्या प्रायोरिटी पुढल्या 8 दिवसात मला यावर फोकस करायचा आहे, पुढल्या 10 दिवसात मला त्यावर फोकस करायचा आहे, तर आपलं स्वतःचं जम्बलिंग नाही होत. बरोबर आहे. त्यामुळे ही गोष्ट मी फार एक जपण्याचा प्रयत्न करते.
कारण मुलगा आता तो 3रीत आहे, परंतु त्याच्याही ऍक्टिव्हिटीज वाढतायत, शाळेत जातोय, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आणि तोही तेवढाच महत्वाचा आहे, रादर तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर त्याला स्वतःला सुद्धा आवड आहे, म्हणजे मी कधीतरी विसरली तर तो नोट डाऊन करून ठेवतो, कारण तो बघतो आई आपली काय करते काय नाही. तो खूप समजूतदार आहे, त्याच्यामुळे मला तो कामामध्ये इनडायरेक्टली त्याची खूप मदत होते. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाने करायला पाहिजे की आपल्या पहिले प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजेत आणि मग त्या हिशोबाने मग कामं आपण करू शकतो, ते आपल्याला जास्त सोयीस्कर होतं. हे खरं आहे. मला वाटतं नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या संकल्पांमध्ये हे असतं की आपण हे करायचं आहे, आणि आता जानेवारी संपलाय त्यामुळे सगळ्यांचे संकल्प कितपत टिकले असतील ही जरा एक मनात आपल्याही शंका असते की आपण सुरुवातीचे 4 दिवस हे संकल्प पाळतो आणि नंतर सोडून देतो. तर मला वाटतं हे वेळेचं व्यवस्थापन खरं तर पुढच्याही वर्षापर्यंत आणि सातत्यानं होत राहिलं पाहिजे, तर खरंच गोष्टी सोप्या होतील. आता मी येणारे फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे की कंटेंट रायटिंग हा आपण एक शब्दप्रयोग वापरतो. अनेक जण कंटेंट रायटिंग करतात. मग कंटेंट रायटिंग आणि नॉर्मल रायटिंग म्हणजे लिखाण याच्यात काय फरक आहे, काय तफावत आहे? खूप मोठा फरक आहे. 1-2 फरक असेल तरी ते खूप महत्वाचे आहेत. आपलं जेव्हा स्वतःचं रायटिंग करायला बसतो, लिखाण काम, तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला कुठल्याही वेळेचं बंधन नसतं. आपल्या मूड स्विंगनुसार आणि आपल्या वेळेप्रमाणे आपण लिहित असतो. बरोबर. पूर्वी कागद पेन घेऊन बसायचो, आज लॅपटॉप घेऊन बसतो. हाच काय तो फरक आहे. अनेक वेळेस जर काही कधी सुचलं तर मोबाईल पण आपल्याकडे अवेलेबल असतो. पण जेव्हा कंटेंट रायटिंग करतो तेव्हा ते आपण एक प्रोडक्ट बनतं आणि ते आपण कमर्शियलाइज करत असतो, एखाद्या क्लायंटसाठी लिहित असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा डेडलाईन्स हा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण जे लिहितोय लिखाण हा सगळ्यात ओरिजिन आणि सगळ्यात फर्स्ट क्रिएशन आहे. जोपर्यंत तुमचं लिखाण होत नाही, काहीतरी XYZ काहीतरी तुम्ही लिहित नाही, तोपर्यंत पुढे गाडी हलणार नसते. म्हणजे माझ्यावर अजून कोणीतरी डिपेंडेड असतं, त्याच्यावर समोरची व्यक्ती असते. त्यामुळे सगळ्यांना प्रोसेस थांबलेल्या असतात एका गोष्टीवर. त्याच्यामुळे ती एक मोठी जबाबदारी असते की कंटेंट रायटिंग करताना तुमचे डेडलाईन्स पाळणं आणि समोरच्या प्रोडक्टचा अभ्यास करून त्याच्यावर आर्टिकल्स किंवा कुठलाही कंटेंट तयार करणं, हे सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. आणि अर्थात तुमचं लिमिट्स असतात शब्दाच्या. कधी कधी काय होतं, समोरच्याला जिंगल हवी असते, कधी कधी टॅगलाईन हवी असते, कधी कधी एकच शब्द हवा असतो. एखाद्या ब्रँडसाठी एकच शब्द हवा असतो, नवीन ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचं नाव ठेवायचं आहे. तुम्ही 4000 किंवा 400 शब्दात ते नाही मांडू शकत. बरोबर. त्याच्यामुळे त्या प्रोडक्टचा अभ्यास करून, समोरच्या क्लायंटच्या डोक्यातल्या आयडियाचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्यावर लिहायचं असतं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. ही कुठेतरी कल्पकता असणं आणि त्याच्यात 3-4 वेगवेगळे नमुने समोर सादर करणं हे खूप आवश्यक आहे. आणि याच्यासाठीची तयारी लागणं, त्याच्यासाठीचा वेळ देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही इमोशनली खूप बॅलन्स असणं गरजेचं आहे. तुमचा फोकस उडाला की सगळं संपलं. बरोबर. आणि आता एक दुसरं क्षेत्र आहे जे आहे अर्थात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सुद्धा आपण काम केलेलं आहे, करता आहात. तर हे क्षेत्र नेमकं काय, याही विषयी आम्हाला थोडक्यात माहिती हवी आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पण ऍक्च्युली व्हॉइसिंगमध्ये 2-3 प्रकार मोडतात. की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट एक डबिंग आर्टिस्ट आहेत, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, आणि एक व्हॉइस ओव्हर. मी जे करते ते व्हॉइस ओव्हरचं काम करते. माझा स्वतःचा व्हॉइस वापरून मला ज्या कलाकृतीजना, ज्या डॉक्युमेंटरीजना, ज्या ॲड्सना आवाज देऊ शकते ते मी देते. डबिंग मी नाही करत, कारण मी दुसऱ्याचा आवाज किंवा दुसऱ्याच्या फ्रेममध्ये राहून तो आवाज नाही काढू शकत. मी अजूनही तो प्रयत्न कधी केला नाहीये. बरं, याच्यावर मला विचारायचं आहे, पण एक तत्पूर्वी फोन येतो तो घेऊया आणि मग मी आपला प्रश्न पुढे नेते. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे. धन्यवाद. मला फक्त असं विचारायचं होतं, कवितेच्या बाबतीत मॅडमना कविता वगैरे रात्री सुचतात का सकाळी सुचतात? आणि त्या कविता बाबतीत मी सुद्धा खूप कविता केलेल्या आहेत. म्हणजे पण्यावर केले, जगून बघ केले, स्त्रीवर केले. पण कविता करताना त्या सांभाळायच्या कशा? कारण मोबाईलवर सगळ्या सांभाळल्या जाते. तर आपण मार्गदर्शन मला हवंय की आपण कवितेच्या बाबतीत आपण कसं काय सुचतं आपल्याला, आणि कशा काय सुचल्यानंतर आपण कुठे कशा ठेवता.
नक्कीच. मला वाटतं हा खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला, कारण त्यांच्यासारख्या खरंच अनेक सखी आहे. माझ्याही मनात मगाशी आलं होतं की एखाद्या सखीला आपल्या कवितांना काही व्यासपीठ द्यायचं असेल तर तिच्या पुरतं असेल, भले तिला फार प्रकाशकांपर्यंत जायचं नाहीये, पुस्तक काढायचं नाही, मग तिने त्या कशात जपायला हव्या. कारण खरंच आहे, काही सुचलं तर आपण पटकन लिहून ठेवतो आणि बरेचदा आपल्याला ती वही म्हणा किंवा या गोष्टी या निघून जातात. तर काय सांगाल याविषयी आपण? तुम्ही कुठलीही कविता केली ना, बरोबर आहे, कविता सुचू कुठेही शकते. अगदी संडास बाथरूम मध्ये पण सुचतात कविता, रस्त्यात किंवा अगदी ट्रॅफिक मध्ये, गाडीमध्ये असताना कुठेही सुचू शकतं काही. आणि जोपर्यंत कुठलाही कविता हा प्रॉब्लेम असतो, जोपर्यंत तो कागदावर किंवा कुठेही ते एक्सप्रेस होत नाही, कुठेतरी तो लिहून काढत नाही, तोपर्यंत त्याला सैन पण नाही मिळत. बरोबर आहे. सो माझंही म्हणणं आहे की त्यावेळेस टेम्पररी बेसिसवर तुम्ही कशावर पण ठेवा उतरवून, पण नंतर एक कवितांची तुमच्या डायरी करत जा. आणि त्याच्यामध्ये काही झालं तरी जी कविता ज्यावेळेस तुम्हाला सुचते ती त्या डायरीत मेन्शन करून ठेवायची. हा, आणि ती डायरी व्यवस्थित जपून ठेवायची. आणि आजकाल डिजिटलची खूप माध्यमं आहेत, त्याच्यावरून तुम्ही व्यक्त होऊ शकता. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर विविध मराठीसाठी स्पेशल ऑनलाईन पोर्टल सुद्धा आहेत. आणि मला वाटतं आपली जी ग्रंथालय असतात त्यांचे जे वार्षिक मासिकं येतात त्याच्यातही आपण देऊ शकतो. येस, बरेचसे मॅगझिन्स आहेत, दिवाळीचे मॅगझिन्स आहेत, गणपतीला येतात, असे बरेच प्रकाशन संस्था आहेत. माझं स्वतःचं सुद्धा अक्षरदाणी प्रकाशन आहे. हा, ज्याच्या थ्रू मी 2 ते 3 ऑलरेडी कविता संग्रह रिलीज केलेत. आणि एक आता येतोय पुढल्या आठवड्यामध्ये पुस्तक आहे, ते रिलीज होईल. तर तुम्हाला पुस्तक करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकाशन संस्थेला करू शकता. नाहीतर छोटी छोटी जर का तुम्हाला करता आहेत आणि लिहिताय तर अनेक प्रकाशन संस्था आहेत, त्यांचे मॅगझिन्स येत असतात, त्यांना संपर्क साधू शकता तुम्ही. किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर कधी अवेलेबल आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमची डायरी व्यवस्थित मेंटेन करणं आवश्यक आहे. हे मात्र खरं आहे. कारण आपलं डोकं इतकं मोठं नाही की आपण दररोजचं लक्षात ठेवू. तर ते कविता आज म्हणजे का लिहिलेली आजही लक्षात राहू शकते. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की तुम्हाला कविता कधी कधी सुचतात? मला कधीही सुचतात, अगदी कधीही सुचतात. माझ्या कित्येक कविता लटकट ट्रेननी प्रवास करताही सुचलेल्या आहेत. अरे वा. हा, पण कधीही सुचू शकतात. पण अर्थात आपल्याकडे मोबाईल असतो, तर टेम्पररी मी मोबाईलवर लिहून देते आणि मग नंतर माझ्या डायरीमध्ये मी लिहून टाकते. कारण जोपर्यंत तुम्हाला सुचलेली आता एखादी चारोळी जी आत्ता सुचली असेल ती ऐकायची. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सृजनशीलतेचा उद्योजक प्रवास हा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत कवयित्री, लेखिका प्रज्ञा पळसुले मॅडम. ब्रेकपूर्वी मॅडम हा विषय निघाला होता की आपण लिहिलेली एखादी गझल, शेर हे आज आम्हाला ऐकायचं आहे, तर एक सादरीकरणाची आपल्याला विनंती करते. नक्कीच, मी गझल पेश करते. त्याच्या आधी शेर आहे. मी दरवळते शब्दांमधून, मी दरवळते शब्दांमधूनी तुझीच घेऊन काया. मी दरवळते शब्दांमधूनी तुझीच घेऊन काया. मातृभाषे तुझे ऋणे किती ग, मातृभाषे तुझे ऋण किती ग. या जीवनावर तुझीच मोहमाया, या जीवनावर तुझीच मोहमाया. पुढला शेर आहे. रोज एक वेदना माझ्या उशाशी येऊन बसते, रोज एक वेदना माझ्या उशाशी येऊन बसते. मन निखळण्याआधी कडी कुलपात जाऊन बसते. एक सल अनामिक सलते, एक सल अनामिक सलते ती अजून हृदयावरती. एक सल अनामिक सलते ती अजून हृदयावरती. ते गाव आजही छळते, ते गाव आजही छळते जी नव्हती माझी वस्ती. पुढला शेर आहे. गर्दीतही मनाच्या एक सूर सापडावा, गर्दीतही मनाच्या एक सूर सापडावा. तो शोधित कृष्ण सावळा माझ्या उंबरठ्यावर यावा, माझ्या उंबरठ्यावर यावा. मी गझल म्हणते. मला वाटतं चेतन गुणोक्ती अलंकाराचा फार सुंदर वापर तुम्ही केलाय मराठीतल्या, आणि तो भावलाय खरंच. कधी काही सुचू शकतं. गझल आहे अधिकार. तुझ्यावर लिहू की माझ्यावर लिहू, तुझ्यावर लिहू की माझ्यावर लिहू. चल पुन्हा आपल्यावर लिहू,
तुझ्यावर लिहू की माझ्यावर लिहू, चल पुन्हा आपल्यावर लिहू. कालचे पान आज भूतकाळ झाले, कालचे पान आज भूतकाळ झाले, उद्याचा जन्म. कालचे पान आज भूतकाळ झाले, उद्याचा जन्म आपल्या नावे लिहू. क्या बात आहे. असे किती जन्म तुझ्या नावे लिहू मी, असे किती जन्म तुझ्या नावे लिहू मी. तू म्हणशील तर आजची भेटही लिहू. असे किती जन्म तुझ्या नावे लिहू मी. तू म्हणशील तर आजची भेटही लिहू. आणि पुन्हा तीच संध्या, पुन्हा त्याच वाटा, पुन्हा तीच संध्या, पुन्हा त्याच वाटा. चल आधी गाळलेले रकाने लिहू. वा. ऋतूंचा रोजचा नवा आहे पिंगा, ऋतूंचा तो रोजचा नवा आहे पिंगा. एकदा तरी वाळवंटावर लिहू. ऋतूंचा रोजचा नवा आहे पिंगा. चल आज वाळवंटावर लिहू. रिमझिम सरी भिजणारे पाणी, रिमझिम सरी भिजणारे पाणी. जरा छत्रीच्या वेदनेवर लिहू. वा. रिमझिम सरी भिजणारे पाणी, जरा छत्रीच्या वेदनेवर लिहू. आणि तुझ्या पूर्णतेच्या अनेक व्याख्या, तुझ्या पूर्णतेच्या अनेक व्याख्या. चल आज पूर्णतेच्या अपूर्णतेवर लिहू. वा, बढिया, बहुत बढिया. तुझ्या पूर्णतेच्या अनेक व्याख्या. चल आज पूर्णतेच्या अपूर्णतेवर लिहू. आणि शेवटचा शेर आहे, सारा लहेजा सोडून आज आले, सारा लहेजा तोडून आज आले. चल आज तुझ्यावरील माझ्या अधिकारावर लिहू. वा वा. तुझ्यावरील माझ्या अधिकारावर लिहू. क्या बात आहे. मला वाटतं याविषयी आपण बोलूया. फक्त आधी फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 मला असा प्रश्न विचारायचा होता की मार्मिक लेखन जर छान शब्दांकनामध्ये करायचं असेल तर त्यासाठी काय करायला लागू शकतं असं विचारायचं. नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे तो घेऊया आपण. पण आपला जो मगाचा प्रश्न राहिला होता तर मी आधी त्याच्याकडे येते आणि मग यांच्या प्रश्नाकडे आपण येऊया की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत असताना मला प्रश्न मनात हा होता की आपल्या आवाजावरती कशा पद्धतीने काम करावं लागतं किंवा आवाजाची कशी काळजी आपण कायमस्वरूपी घेतली पाहिजे. काय सांगाल? व्हॉइस ओव्हर काम करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्या खाण्यावर मी असं नाही म्हणणार की हे खाऊ नका ते खाऊ नका, पण फास्ट फूड आणि रदर हे सगळ्या हेल्थसाठीच आपलं चांगलं आहे. पण त्यातलं त्यात तेलकट पदार्थ आणि थंड पदार्थ कमी खाणं कधीही चांगलं. आणि दुसरं म्हणजे दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर आपण अगदी फार काही नाही करू शकला तरी ओमचा रियाज एक जरी 10 ते 15 मिनिटं केलात ना तरी इनफ आहे. ओके. म्हणजे ही काळजी आपल्याला घ्यायला, ही काळजी ही प्रॅक्टिस आहे, दररोजची प्रॅक्टिस आहे. कारण कसं आहे आपला आवाज आपण पूर्ण दिवसभरात आपल्या आवाजाला अनेक प्रकारे त्रास देत असतो. आपण ओरडतो, आपण शांतही बसतो. खूप वेळ शांत बसला ना तरी पण आवाज आपला थोडासा वेगळ्या ट्यूनला जातो. म्हणजे झोपेतून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, झोपेतून उठल्यावर आपला आवाज थोडा वेगळा असतो. खूप झोप आली आणि आपण जागे आहोत पण खूप झोप असेल 12-1च्या म्हणजे सुमारास रात्री, तेव्हा आपला आवाज ऑटोमॅटिकली थोडासा वेगळा येतो. बरोबर. सो हे आवाजाचे जे पैलू आहेत त्याच्यावर काम करण्यासाठी ओमचा रियाज म्हणजे खूपच लाभदायक ठरतो. ते प्रत्येकाने केलं. दुसरा प्रश्न हा होता की याची जर संधी शोधायची असेल तर आज कुठली व्यासपीठ आहेत की जिथे आपल्याला संधी मिळतील किंवा याची प्रशिक्षण मिळू शकतात? काय सांगाल? प्रशिक्षणासाठी तर अनेक तुम्हाला सोशल मीडियावर किंवा अनेक जण आहेत जे व्हॉइसिंगमध्ये काम करतायत. ते कुठले ना कुठेतरी शिबिरं कुठे ना कुठेतरी चालूच असतात. तर ते तुम्ही जॉईन करू शकता. तुमचा ओरिजिनलच तुमचं चांगलं वक्तव्य असेल. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्हॉइस द्या, तुमचं तुमच्या भाषेवर प्रभुत्व असणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण समोरच्या क्लायंटचा किंवा अगदी आपण आपल्यासाठी जरी व्हॉइस देतोय, समोर आपलं जे वाचन आहे ते आपण कशा पद्धतीने करतो आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाचनावर
आणि अर्थात बोलण्यावर ते प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आता मला वाटतं अजिंक्यजींचा जो प्रश्न होता की त्यांनी शब्दांकनावरती विचारलं होतं किंवा मार्मिक लेखनावरती विचारलं होतं, कारण बऱ्याच वेळेला असं असतं की शब्दांकन फक्त करायचं असतं, आपल्याकडे लेख आलेला असतो पण त्याला प्रॉपर शब्द देणं किंवा दुसऱ्याचे विचार आपल्या शैलीत मांडणं, मग ह्याच्यासाठी आपल्याला काय पद्धतीने तयारी करायला लागते? याच्यासाठी जो लेख आहे ज्याचं आपल्याला शब्दांकन करायचं आहे, जर का म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं तर एक समजा जर का 4000 शब्दांचं आहे ते आर्टिकल, तर ते कमीत कमी 4 वेळा तरी वाचलं गेलं पाहिजे. बरोबर. ज्यांना ते शब्दांकन करायचं आहे त्या व्यक्तीची मुळात ते शब्दांकनाला का करायचं आहे, त्यांच्या डोक्यातही काहीतरी आयडिया असणार की बाबा हा मला हे ह्याच्यासाठी ते करायचं आहे, तर ती जाणून घेतली पाहिजे. मग ते आर्टिकलवर जरा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण त्यातली समरी आपल्या पद्धतीने आपल्या शब्दात मांडू शकणार आहोत. त्यामुळे तिथेही तुम्हाला अभ्यास करणं आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना, कुठलंही तुम्ही लेखन कराल, कुठलंही तुम्ही वाचनही जेव्हा करता, आपण त्याच्याशी इमोशनली अटॅच्ड होतो. बरोबर. जेव्हा आपण ते लिखाण करतो फक्त डोक्यानेच नाही, आपण भावनेने सुद्धा त्याच्यासोबत जुडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणालात तो मुद्दा एक महत्त्वाचा वाटतो की कॉफी टेबल बुक असेल किंवा मग वृत्तपत्रातला एखादा लेख असेल किंवा तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळे ललित लेख असतील, स्तंभ लेखन असेल, ह्यात खूप फरक आहे. म्हणजे याचे स्वरूप आणि हे टाईप समजून घेणं हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून तितकं गरजेचं असू शकतं. या विषयावर आपण त्यांच्याशी अशाच गप्पा मारणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सृजनशीलतेचा उद्योजक प्रवास हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्रज्ञा पळसुले मॅडम. मॅडम, एक प्रश्न मनात हा होता की उद्योजक किंवा कुठलाही व्यावसायिक यांच्या प्रत्येकाच्या बाबतीत हे कदाचित होत असेल की एक काम संपून दुसरं काम येईपर्यंत कदाचित काही महिने जाऊ शकतात, काही दिवस जाऊ शकतात, कदाचित 6 महिने 1 वर्ष सुद्धा जाऊ शकतं. तर ज्या वेळेला ही गॅप मध्ये जाते त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की बापरे आता पुढचं काम कधी मिळेल किंवा संयम संपू शकतात, असं होऊ शकतं. तर हा जो बॅलन्स आहे हा आपण कसा काय साधला पाहिजे कुठलाही व्यवसाय करत असताना? फक्त हेच क्षेत्र नाही, कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत काय दिसतं आपल्याला, काय वाटतं? बरोबर आहे, कारण शेवटी बिझनेस आहे, व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे. 365चे 365 दिवस तुम्हाला काम मिळेलच असं काही नाही आहे. पण मग त्यावेळेस काय केलं पाहिजे हे म्हणण्यापेक्षा प्रत्येक कामामध्ये जी गॅप असते त्याच्यावर स्वतःवर वेळ दिला पाहिजे. वाचण्यासारखं भरपूर आहे, कारण तुम्ही जो स्वतःवर वेळ देता, तुमचा जो मी टाईम असतो तो तुम्हाला नेक्स्ट तुमचं काम करण्यासाठी फार उपयोगात पडतो. गॅप जरी तुम्हाला मिळतोय, काम नाही आहे, प्रत्येकच वेळा आपल्याकडे काम नसतं, त्यावेळेला तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुमचं जे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतायत त्याच्यामध्ये अधिक प्रगल्भ कसे व्हाल, अधिक चांगल्या गोष्टी इफेक्टिव्हली कसे देऊ शकाल, हे जर केलं ना तर मग तुम्हालाच त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे मी हे इम्प्लिमेंट करते, कारण वाचन हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि वाचनच नाही, तुम्ही ऐका, विविध लोकांना तुम्ही ऐकू शकता, विविध लोकांना भेटू शकता आणि निसर्ग भरपूर फिरू शकता, कारण निसर्ग हे खूप चांगलं मेडिसिन आहे. त्यामुळे निसर्गात खूप छान फिरा, बरं वाटेल तुम्हाला, एकदम रिलॅक्स वाटेल. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला तर वाटतं की एक 6 महिन्यात प्रत्येक व्यावसायिकाने किंवा प्रत्येक व्यक्तीनेच एक 6-7 महिन्याच्या गॅप नंतर थोडासा मी टाइम काढला गेला पाहिजे. म्हणजे रिलॅक्स होता आणि नेक्स्ट टाइम वेगळ्या कामासाठी तुम्ही रिफ्रेश होत असता. क्या बात आहे. त्यामुळे तुम्ही तो पॉझिटिव्ह अँगलने घेतलात ना तर टेन्शन तुम्हाला येत नाही. कारण आणि मला मुळात तेच म्हणायचं होतं की ती पॉझिटिव्हिटीच कुठेतरी थोडीशी बाजूला होते आपल्याकडून आणि ती जर मेंटेन करता आली तर ते सोपं होऊ शकतं. पेशन्स ठेवावं लागतं तुम्हाला. पेशन्स. आणि कसं आहे की आपल्या स्वतःवरच आपल्याला काम करायचं असा विचार जर का आपल्या मनात असेल तर मग आपल्याला पेशन्स फार ठेवायची गरज नाही बसत, कारण तो बदल सुद्धा आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो. बरोबर आहे. आता मला यायचंय की एक साधी गृहिणी पण स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करावं असं का वाटलं आणि मग आज या थ्रू कसं काय कुठली कामं होत आहेत आणि कसं आपण मॅनेज करताय? प्रोडक्शन हाऊस सुरू करावं असं कधी डोक्यात नव्हतं, परंतु
ही गोष्ट डोक्यात होती की आपण जे काही करतो आहेत किंवा आपल्या अवताभोवतालच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला कुठल्या तरी चांगल्या मार्गातून लोकांसमोर आणता कशा येतील हा एक प्रश्न होता. कारण शेवटी किती झालं तरी बजेट हा एक इश्यू असतो, अर्थात तो मोठा सगळ्यात असतो. महत्वाचा. मग कमी बजेटमध्ये किंवा पिक्चर तर नाही आपण काढू शकत, परंतु मग कमी ह्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं काय देऊ शकू. मग ते डॉक्युमेंटरी असेल, वेब सिरीज असेल, शॉर्ट फिल्म असेल किंवा गाणी असतील. असा विचार चालू असतानाच माझ्याकडे काही गाणी होती, त्याची मी कंपोज करून ठेवलेली होती. अच्छा. हां, चाल वगैरे सगळी लावली होती. आणि त्याच्यानंतर मग अचानक डोक्यात विचार आला की आपण ह्याचा सिंगल असे सिक्वेल करण्यापेक्षा एखादा अल्बम केला तर तो जास्त चांगला आहे. कारण मला त्याच्यामध्ये एखादी स्टोरी दिसत होती. म्हणून मग मीरा आणि मिहीर याची स्टोरी असणारी मिराहीर नावाचा अल्बम आम्ही 2024ला रिलीज केला. अच्छा. हां, ज्याच्यावर प्रॉपर गाणी आहेत आमच्या पलाश प्रोडक्शन, यूट्यूबवर आहेत. पलाश प्रोडक्शनच्या अंडर मिराहीर नावाचा T1 ते T5 परत अशी 5 गाणी आहेत. त्याच्यामध्ये एक छोटीशी स्टोरी आहे त्या दोघांची. ओके. हां, तर मग त्याच्यानंतरही 2-3 गाणी आलेली आहेत. 4 ते 5 गाण्यांवर ट्रॅकवर काम चालू आहे. मीनवाईल मी पण माझ्या वाचनामध्ये आणि दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी होती, त्याच्यामुळे मला लगेच टाकता नाही आली, नाही तर ते कधीच पडली असती. आणि वेळेचं म्हणाल तर मग जसं मी बोलली मगाशी, प्रायोरिटीज. आणि आपण रिकामा वेळ जो असतो ना तो थोडा युटिलाइज केला ना थोडंसं बॅलन्स होतो. आणि मग प्रोडक्शन हाऊसमध्ये आज कुठली कुठली कामं आपण घेता, म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने काम होतं? रायटिंग पासून ते फुल फ्लेज व्हिडिओ पर्यंत. अच्छा. हां, सगळ्या गोष्टी आपण सगळ्या क्षेत्रातल्या करतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लिखाण हवं असेल, माझ्याकडे नॉर्मली कसं होतं कामं येतानाच असं असतं ना की प्रोडक्शन हाऊस चालू करायच्या आधीपासूनच की तुमच्याकडे लिखाणासाठी हा कंटेंट दिलेला आहे, तर तुम्ही व्हॉइस तर देता, सो तुम्ही व्हॉइसही द्या आणि व्हिडिओ पण बनवून द्या. अशाच प्रकारची कामं अनेक येतात. कारण मग समोरच्याला सुद्धा कसं बाहेर 4-4 ठिकाणी फिरावं नाही लागत. बरोबर. एकाच ठिकाणी वन रूफ अंडर ते सगळ्या गोष्टी होतात. बरं, याच्यामध्ये हा मनात आता जस्ट प्रश्न आला की ना बरेच वेळेला असं होतं की काम दुसऱ्यावर टाकलं आणि त्यांनी केलंच असं होत नाही. कदाचित समोरच्या व्यक्तीची अडचण असू शकते, ती गैरहजर असू शकते, तर त्यावेळेला आपल्याला ते काम येणं आणि त्याच्यासाठी ते शिकून घेणं हे आवश्यक असतं. तर या सगळ्या व्यवसायात आल्यानंतर आपण वेगळ्या कुठल्या नवीन गोष्टी शिकलात? हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी फेस करून बसलेली आहे. करेक्ट. लिखाण आणि व्हॉइसिंग मध्ये मी होती, परंतु काय व्हायचं की एडिटिंग मला माहित नव्हतं. बरोबर. व्हिडिओ एडिटिंग हा खूप महत्वाचा भाग आहे तो आजच्या काळामध्ये. सगळ्यात इफेक्टिव्ह. लोक आज व्हिडिओ किती बघतात आपल्याला माहितीच आहे. बरोबर. पण ते मला माहिती नव्हतं 2019-20ला. तर मला सतत कोणावर तरी डिपेंडेड राहावं लागायचं. आणि कसं अगदी एक मिनिटाच्या व्हिडिओसाठी, व्हिडिओ जरी 1 मिनिटाचा असेल तरी फ्रेम्स आणि त्याच्यामध्ये सेकंडचा हिशोब असतो जेव्हा तुम्ही एडिट टेबलवर बसता तेव्हा. त्यामुळे ती फार खतरनाक फेज मी कोविडमध्ये फेस केलेली आहे की एडिटिंगसाठी मला सतत कोणावर तरी डिपेंडेड राहावं लागायचं. आणि त्यावेळेस मला एक गोष्ट रिअलाइज झाली की जर आपल्याला या क्षेत्रात काम करायचंय तर काही गोष्टी आपल्याला स्वतः शिकून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी नंतर कोविड वगैरे सगळं झाल्यावर स्वतः प्रीमियर प्रो व्हिडिओ एडिटिंग शिकले. हां, आणि फुल फ्लेज व्यवस्थित शिकले. त्यामुळे आता काय होतं, अगदी मोठे प्रोजेक्ट्स जे असतात ते मी स्वतः जरी एडिट केले नाहीत, माझ्याकडे टीम आहे पूर्ण, आमचे जे एडिटर आहेत ते करतातच. पण प्रत्येक गोष्ट छोट्या गोष्टींसाठी मला कोणावर डिपेंड नाही राहावं लागत. आणि हीच गोष्ट मी जेव्हा डिरेक्शन करत असते, गाण्याचं म्हणा किंवा कुठल्याही ॲड शूटचं, शॉर्ट फिल्मचं, हा मी एडिटिंग शिकल्यामुळे हा खूप मोठा मला फायदा झाला की जेव्हा मी ऑन साईट असते, काहीतरी डिरेक्ट करत असते, तेव्हा मला त्याचे अँगल्स कळतात, कॅमेरा अँगल्स कळतात किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली समोरच्याकडून करून घ्यायच्या आहेत, कुठल्या एडिट होऊ शकतात, ह्या गोष्टींचं मला नॉलेज परफेक्ट मिळालं.
त्यामुळे ती गोष्ट मला खूप फायदेशीर झाली. म्हणूनच मी हा तुम्हाला प्रश्न विचारला, कारण एखादं काम करणं वेगळं हो. आहे आणि शिकून अभ्यास करून करणं वेगळं आहे. या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर तो व्यवसाय करताना मला वाटतं खूप महत्वाचं आहे की याच्यात व्यवसाय करायचा आहे, मला अनुभव आहे म्हणून मी केलं आणि मी शिकून केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये दर्जात्मक सुधारणा होऊ शकतात. दर्जा वाढतो ना तुमचा. नक्कीच. माझ्या घरी व्हिडिओ एडिटिंगचा आणि व्हॉइस ओव्हरचा सेटअपच आहे पूर्ण. माझ्याकडे 2 सिस्टम आहेत, पूर्ण सेटअप आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळा पळापळ नाही करावी लागत कुठे. हा खूप महत्वाचा भाग आहे. नक्कीच. आता मला मनात प्रश्न आहे की उद्योग किंवा व्यवसाय म्हटल्यानंतर अनुभवी व्यक्ती हवी किंवा खूप मोठं झाल्यानंतर आपण एखाद्या व्यवसायात उतरावं असा विचार न करता आज आपल्याला आत्मनिर्भर भारताचं आपण स्वप्न बघतोय. तर तरुण तरुणींनी सुद्धा जर उद्योगाकडे त्यांना यायचं असेल आणि त्यांना वळायचं असेल तर अशा तरुण तरुणींना आपण काय मुलाचं मार्गदर्शन करू शकाल? हो, बरोबर आहे तुम्ही म्हणाला तसं. 40-45 नंतरच जर का आपल्याला व्यवसाय करायचा असं काहीही नाही आहे, तुमच्याकडे स्वतःचं टॅलेंट असेल, स्वतःचे आयडियाज तुमच्या डोक्यात फिट असतील तर तुम्ही कधीही व्यवसाय सुरू करू शकता. आणि इस्पेशली जे सर्व्हिस ओरिएंटेड व्यवसाय आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आहे. बरोबर. तर कधीही सुरू करू शकता आणि केलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले व्यवसाय सुरू करायच्या आधी तुमची मानसिक तयारी तेवढं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं उद्या आपण राष्ट्रीय महिला दिन साजरा करणार आहोत, पण आज एक सखी म्हणून, उद्योजक सखी म्हणून आपण खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलंय. आणि कुठेतरी शेवटाकडे येताना एक आम्हाला कविता चाहुल खुणामधली ऐकायची इच्छा आहे. तर विनंती आहे की एक कविता शेवटची होऊन जाऊ दे. कवितेचं शीर्षक आहे असाच आपुला शेवट व्हावा. अरे वा, कवितेचं शीर्षकही सुंदर आहे. माझ्या मधील मी तिथे विडावा, माझ्या मधील मी तिथे भिडावा, जिथे अहंकाराचा नाश व्हावा. माझ्या मधील मी तिथे भिडावा, जिथे अहंकाराचा नाश व्हावा. उरले सत्वर आणि नश्वर, उरले सत्वर आणि नश्वर, त्यात सत्कर्मांचा ध्यास घ्यावा. वा. माझ्या मधील मी तिथे बिडावा, जिथे अहंकाराचा नाश व्हावा. उरले सत्वर आणि नश्वर, त्यात सत्कर्मांचा ध्यास घ्यावा. असाच आपुला शेवट व्हावा. जगाचा मोह टाळता यावा, जगाचा मोह टाळता यावा. आयुष्याचा पांडुरंग व्हावा. वा. जगाचा मोह टाळता यावा, आयुष्याचा पांडुरंग व्हावा. काय काशी आणि काय द्वारका, काय काशी आणि काय द्वारका, मज भगवंत तर इथेच दिसावा. वा. काय काशी आणि काय द्वारका, मज भगवंत तर इथेच दिसावा. असाच आपुला शेवट व्हावा. अखेर थोडा असा असावा, अखेर थोडा असा असावा. राखेतूनही जीव उरावा. वा. अखेर थोडा असा असावा, राखेतूनही जीव उरावा. पुन्हा माऊली पोटी जन्म घ्यायला, पुन्हा माऊली पोटी जन्म घ्यायला. देह मात्र शांत निजावा, पुन्हा माऊली पोटी जन्म घ्यायला. देह मात्र शांत निजावा. असाच आपुला शेवट व्हावा, असाच आपुला शेवट व्हावा. क्या बात आहे. मला वाटतं आजच्या या शेवटाला अनुसरून आपण कविता सादर केली आणि एका कविता संग्रहावरून तो कसा काय असेल या कवितेवरून आम्हाला याची नक्कीच माहिती मिळाली आहे, साक्ष पटली. तर जरूर चाहुल खुणा हा कविता संग्रह आहे, जरूर वाचावा. कारण कविता आपण खूप सुंदर सादर केलीत आणि मुळातच आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं, वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी सांगितलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.